विशाळगड दंगली प्रकरणी मुख्य संशयित आरोपी हिंदू बांधव समितीचा प्रमुख रवींद्र पडवळकर याला शाहूवाडी पोलिसांनी पुण्यातील फुरसंगी परिसरातून मंगळवारी अटक केली। त्याला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 14 जुलै 2024 रोजी विशाळगड आणि गजापूर परिसरात दंगल झाली होती। या दंगली प्रकरणी 500 आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत। या प्रकरणी आतापर्यंत 25 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। विशाळगडावर आंदोलकांना जाण्यासाठी आवाहन करणे आणि दंगलीला कारणीभूत असल्याप्रकरणी रवींद्र पडवळकरला मुख्य आरोपी करण्यात आले होते। गेल्या 13 महिन्यांपासून पडवळकर फरार होता। त्याने कोल्हापूर न्यायालयात जामीनसाठी अर्जही केला होता, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे शाहूवाडी पोलीस त्याच्या मागावर होते। अखेर मंगळवारी रात्री पुण्यातील फुरसंगी येथून त्याला ताब्यात घेतले। न्यायालयात हजर केले असता पडवळकरला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी बंडा साळोखे हा देखील फरार होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। पडवळकरच्या अटकेमुळे विशाळगडच्या दंगलीच्या तपासाला गती मिळणार आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।